नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. नैना राहुलला भेटायला आलेली आहे आणि राहुलने नैनाची वाट लावलेली आहे. तर त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि कला दोघंही खूपच अगदी टेन्शनमध्ये आहेत. कला रूममधून गेलेली आहे, त्यामुळे अद्वैतचा जीव कसा कासावीस होतो हेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अद्वैत जेव्हा झोपलेला असतो तेव्हा कला विचार करत असते की नक्की काय करू. आई म्हणते तेही खरं आहे की चांदेकरनं आम्हाला पैसे दिलेले आहेत, पण चांदेकरचे पैसे परत तर फेडले पाहिजेत ना, कारण काहीही झालं तरी चांदेकरनं जी मदत केलेली आहे ती लाख मोलाची आहे. आईने वेळी येऊन त्याने इतकी मोठी मदत केलेली आहे आणि जर आत्ता आपण चांदेकरचे पैसे परत देऊ शकलो नाही तर आपण चुकीचे ठरणार, आपण त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतोय असं कलाला वाटत असतं आणि त्यामुळं कला विचार करत असते. इकडे नैनाचा फोन वाजतो. नैनाच्या फोनवरती सौरभचा फोन आलेला असतो. नैनाला टेन्शन येतं कारण राहुल शेजारीच असतो आणि आपल्याला सौरभचा फोन आलेला आहे या गोष्टीमुळे नैना टेन्शनमध्ये असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नैना सौरभला विचारते, एवढ्या रात्री फोन केलाय, कळतंय का तुला, काय झाले. तेव्हा सौरभ म्हणत असतो की मला काय सांगायचं नाही, आत्ताच्या आत्ता खाली ये, तू खाली येतेस का मी वरती येऊ ते सांग. तेव्हा नैना म्हणत असते म्हणजे. तेव्हा सौरभ म्हणत असतो मी तुमच्या घराच्या खाली आलेलो आहे, लवकरात लवकर तू खाली यायचा आहे. हे ऐकल्यानंतर नैनाला मात्र धक्का बसतो. नैना म्हणत असते अरे सौरभ तुला कळतंय का, तू काय बोलतोयस हे. तेव्हा सौरभ म्हणतो बघ मी तुला काय सांगितलेलं आहे, तू खाली येणार आहेस का मी येऊ एवढंच सांग. त्यावेळेस नैना म्हणते की येते मी आणि नैना आता निघालेली असते. नैनाला खरं तर टेन्शन आलेलं असतं, हा सौरभ घराच्या खाली येऊन पोचलेला आहे, हा एवढ्या खालच्या थराला जाईल असं तिला कधी वाटलं नव्हतं. त्यामुळं नैना आता निघालेली असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की नैनाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हा सौरभला कसंही करून आपण कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे, कारण याचा त्रास मात्र खूपच भोगावा लागत आहे. हे सगळं नैनाच्या डोक्यात सुरू असतं. नैना आता गुपचुपच घरातून बाहेर पडते आणि ती निघालेली असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं कलाही इकडे टेन्शनमध्ये असते. कलाला कळत नसतं की चांदेकरचे पैसे कसे द्यायचे आहेत. आत्ता मी डिझाईनचं काम करते, या पैशातून मी त्याचे पैसे देऊ शकत नाही कारण ते सरोज मॅडमना आवडणार नाही. हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सौरभ खाली आलेला असतो. तेव्हा नैना म्हणत असते तुला कळतंय का, तू काय करतोयस हे सगळं. तेव्हा सौरभ म्हणतो मला माहिती आहे मी काय करतोय ते, कारण तुला कळत नाही आहे, तू प्रत्येक वेळेस माझ्याशी चुकीचं वागत आहे, मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेस, कारण मला आत्ताच्या आत्ता पैसे हवे आहेत. तेव्हा नैना म्हणते अरे असं काय करतोयस तू, आपण पकडलो गेलो तर तुलाही पैसे नाहीत मिळणार आणि मलाही पैसे मिळणार नाही. हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर नैना म्हणत असते की तू इथं कशाला आलेला आहे. तेव्हा सौरभ म्हणत असतो की मला काय सांगायचं नाही आहे, मी इथं येऊ शकतो आणि घरात येऊन पण सांगू शकतो. तेव्हा नैना म्हणत असते जर त्यांनी मला पकडलं तर खूप अवघड होईल, तुलाही पैसे नाहीत मिळणार. तेव्हा सौरभ म्हणतो ही गोष्ट अशी पण कळणारच आहे. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा नैना घाबरलेली असते आणि तेवढ्यातच कला बाहेर आलेली असते. ती टेन्शनमध्ये असते आणि त्याचबरोबर कलाच्या डोक्यात विचार चालू असतात आणि नैनाच्या आणि सौरभच्या लक्षात येतं. सौरभ म्हणतो की असंही तुझी बहीण आलेलीच आहे, त्यामुळं तिला जरी ह्या गोष्टी कळल्या तरी मला काही फरक पडत नाही, एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही आत्ता जे सगळं काय होत आहे याला जबाबदार तूच आहे आणि या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळंच होत आहेत, एवढं लक्षात ठेव. हे जेव्हा सौरभ नैनाला बोलत असतो तेव्हा नैनाची मात्र वाट लागलेली असते आणि तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण काहीही झालं तरीही आपण याच्यामध्ये पूर्णपणे अडकणार आहोत अशी भीती तिला वाटत असते आणि म्हणून तिने सौरभला खेचतच बाजूला घेऊन जाते आणि एका झाडाच्या आडोशाला थांबते. पण कला बाहेर का आलेली आहे हा प्रश्न मात्र नैनाला पडलेला असतो. या कलाला शांत राहता येत नाही का असं तिच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नैना इकडे सौरभला म्हणत असते की तू समजून घे ना मला, मी देते ना तुला पैसे, तू ऐकून का घेत नाही आहे माझं. तेव्हा सौरभ म्हणत असतो तू कधी देणार आहेस ते सांग ना मला, कारण मी किती दिवस तुला समजून घ्यायचं आहे. तेव्हा नैना म्हणत असते की तुला कळतंय का, माझा नवरा तिथं होता, तू एवढ्या रात्री मला फोन केलेला आहे, त्याला कळलं असतं तर. सौरभ म्हणतो आज ना उद्या सगळ्यांना कळणार आहे. नैना नेहमीचा तिचा डायलॉग मारायला जाते, मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते. आणि तेव्हा मात्र सौरभ तिला म्हणत असतो की हे सगळं बोलून तू चांदेकरांना गंडवत असशील पण मला गंडवण्याचा प्रयत्न करू नकोस. इकडे कलाच्या डोक्यातले विचार काही जात नसतात. तिला असं वाटत असतं की आई
जे म्हणते ते खरं आहे. चांदेकरचे पैसे देणंही तेवढंच गरजेचं आहे, हे सगळं तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं. आणि त्याचवेळी इकडे नैनाचं असं म्हणणं असतं की मला आत्ता शांतपणे विचार करू दे, मी करते काय करायचं ते. पण इकडे तो सौरभ मात्र ऐकायलाच तयार नसतो. त्याचं एकच म्हणणं असतं की काही झालं तरीही मला माझे पैसे हवे आहेत म्हणजे हवे आहेत. अद्वैत उठतो आणि पाहतो तर काय, कला रूममध्ये नसते. आणि मग अद्वैत म्हणू लागतो की ही खरी कुठे गेली नक्की, काय झालं आहे, ही कुठं गायब झाली आहे. तर तो शोधतच तिला हॉलमध्ये येतो, पण त्याला कला काही बाहेरही सापडत नाही. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणू लागतो की ही नक्की कुठे गेलेली आहे, असं म्हणत तो पुन्हा बाहेर येतो. आणि जेव्हा तो बाहेर येतो, अगदी दरवाजा उघडा दिसतो म्हणून तो बाहेर आलेला असतो. आणि जेव्हा बाहेर येतो तेव्हा कला म्हणत असते की काय झालं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो इथे काय करतेस तू. तेव्हा कला म्हणते की म्हणजे. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मला वाटलं इथे भूत आहे की काय तुझं, असं वाटलं. तेव्हा कला म्हणत असते काय चांदेकर, काय चाललंय तुझं हे सगळं, असं ती बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे अद्वैत तिथं म्हणतो की काही नाही, वाटलं म्हणून विचारलं. तर कला म्हणत असते की चांदेकर, मला कळतच नाही आहे तू उठून का आलेला आहेस. तेव्हा कलाचं असं म्हणणं असतं, कलाचं ह्या बोलण्यावर अद्वैतचं उत्तर असतं की काही नाही, मला वाटलं म्हणून मी आलेलो आहे. आणि तुला काय प्रॉब्लेम आहे, मी कुठेही येऊ शकतो, मी कुठेही जाऊ शकतो. आणि त्यांच्या दोघांमध्ये भांडण सुरू झालेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते हे बघ चांदेकर, मला तुझ्याशी वाद घालण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही आहे आणि माझ्यामध्ये तेवढी ताकदही नाही, त्यामुळं तू शांत राहा जरा. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की का, काय झालं, नेहमी तर तुला लय जोर आलेला असतो. तेव्हा कला म्हणत असते मी चांदेकर खरंच सांगते. अद्वैत म्हणत असतो सांग ना काय झालं. मग कला बोलायला सुरुवात करते. कला म्हणते की अरे चांदेकर, तू घर सोडवलेलं आहे, एवढे पैसे दिलेले आहेत, मला टेन्शन आलं आहे ना, तुझे पैसे परत दिले पाहिजेत. तेव्हा अद्वैत म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा कलाचं असं म्हणणं असतं की मला कळतच नाही आहे की नक्की मी कशा पद्धतीनं या गोष्टी मॅनेज करणार आहे, असं कला अद्वैतला सांगत असते. अद्वैत म्हणत असतो की मला काय वाटतंय, मग तू जॉब का करत नाही आहेस कुठं. तेव्हा कला म्हणते की मला कोण जॉब देणार आहे, माझं काही शिक्षण वगैरे झालेलं नाही आहे, असं त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी कला म्हणते की चांदेकर, तुला आवाज येतोय का रे ऐकून. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही, मला फक्त तुझाच आवाज ऐकू येत असतो, कारण माझ्या कानाशी फक्त तूच भुनभुन करत असते, तोच आवाज मला ऐकू येत असतो. कला असं म्हटल्यानंतर अद्वैत असं म्हटल्यावर कला म्हणते की चांदेकर, मला ओळखीचा आवाज वाटतो, चल बघूया. असं म्हणत दोघंही बघायला जातात. तर त्यांना कळतं की तिथे कोणतरी उभा आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. इकडे सौरभ आणि नैना दोघंही बोलत असतात. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आत्ता सौरभ म्हणत असतो की कळू दे तुझ्या घरच्यांना, त्याशिवाय तुला कळणार नाही आहे की काय होऊ शकतं ते, कारण तू प्रत्येक वेळेस मला फसवत आहेस, तू माझ्याशी चुकीचं वागत आहे, आता तुझ्या घरच्यांना कळू दे नक्की काय होणार आहे ते, असं सौरभ म्हणत असतो आणि नैनाला धमकावत असतो. इकडे कला आणि अद्वैत दोघंही निघालेले असतात. आणि ते दोघंही म्हणत असतात की आता कोणाचा तरी आवाज येतोय. आणि पाहतात तर काय, समोरून नैना दरवाजा उघडून येताना दिसते. कला लगेचच नैनाला विचारते, नैनाताई, एवढ्या रात्री काय करत होतीस ग तू. तेव्हा नैना मात्र म्हणत असते की तुला काय करायचं आहे, पाय आखडले होते माझे म्हणून मोकळे करायला बाहेर गेले होते. कला म्हणत असते की तसं नाही, मला ना वेगळं वाटलं म्हणून मी तुला विचारलेलं आहे, एवढ्या रात्री बाहेर कशाला गेलेलीस ना तू, असं कलाचं म्हणणं असतं. तेव्हा नैना म्हणत असते की म्हणजे आता तुला विचारून जायचं आहे का मी बाहेर जाताना पण. नैना मात्र आडवंच बोलत असते, कारण तिला उत्तर द्यायचं नसतं म्हणून हे तिची नाटकं चाललेली असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काजल टेन्शनमध्ये असते आणि सोहम तिथं आलेला असतो. आणि काजल टेन्शनमध्ये आहे पाहून सोहम म्हणत असतो की मला कळतच नाही आहे की तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा काजल म्हणत असते की नाही रे, काही नाही. तेव्हा सोहम म्हणत असतो चल चल, काका येतील आता, स्वयंपाकाचं आवरून झालं आहे ना. काजल म्हणत असते तू एवढं सगळं का करतोय, मला सांगशील का एकदा, मला कळेल का हे सगळं तुझं कशासाठी चालू आहे, हे काजल त्याला विचारत असते. आणि तेव्हा मात्र सोहम म्हणतो की हे बघ काजल, तुझ्या मनात जे गैरसमज आहेत की लग्नानंतर तू घरची जबाबदारी घेऊ शकणार नाहीस, हे सगळे जे गैरसमज आहेत ते मला तुझ्या मनातून घालवायचे आहेत. कारण असं काही नाही आहे, तू जसं माझ्या घरी येऊन माझ्या घरच्यांची जबाबदारी घेणार आहे, तसं तुझ्या घरी येऊन मीही तुझ्यासोबत तुझ्या घरच्यांची जबाबदारी घ्यायला तुला मदत करणार आहे. हे सगळं इकडे सोहम बोलत असतो. आणि तेव्हा काजल म्हणत असते म्हणजे. तेव्हा सोहम म्हणत असतो की मला माहिती आहे तूही माझ्या प्रेमात पडलेली आहे आणि तुझंही माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे,
हे जेव्हा तिला सोहम सांगत असतो तेव्हा काजलला मात्र धक्का बसतो. काजल म्हणत असते मी एवढं सगळं लपवलं तरीही याच्यासमोर या गोष्टी आलेल्याच आहेत आणि त्यामुळं आता काजलला टेन्शन आलेलं असतं. तर काजल इकडे त्याला म्हणत असते की सोहम तू चुकीच्या पद्धतीने विचार करतोय. तेव्हा सोहम म्हणतो की चल आत्ता बघ तुला मी दाखवून देतो तुझ्या मनात जे गैरसमज आहेत तुला असं नेहमी वाटत राहतं ते गैरसमज मला दूर करायचे आहेत म्हणूनच मी तुला हे सगळं बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे काजल म्हणत असते तसं नाही रे तुला नाही कळत. पण इकडे सोहम मात्र ऐकायलाच तयार नसतो. कला आता नयनाला प्रश्न विचारूयात लागते की अगं आवाज येत होता इथे कोण होतं तुझं कोणाशी बोलत होतीस तूच बोलत होतीस ना. तेव्हा नयना म्हणते की आता रस्त्यावरून कोण फोनवर बोलतंय काय बोलतंय या सगळ्यांकडे मी लक्ष ठेवते म्हणजे तुला उत्तर देता येतील ना. अद्वैतलाही जाणवत असतं की हे नयना काहीतरी खोटं बोलत आहे. अद्वैत आणि कलाने जवळजवळ तिला पकडलेलंच असतं परंतु नयना मात्र उत्तर देत असते. नयना म्हणत असते की मला काय माहिती तू मला प्रश्न विचारणार आहेस ते आणि मी ठरवेल ना काय करायचं आहे कोणाशी बोलायचं आहे किती बोलायचं आहे ते. तू माझ्यावरती जबरदस्ती करू नकोस की माझ्यावर बंधन आणू नकोस हे सगळं नयना बोलत असते. अद्वैत पाहत असतो. कला म्हणत असते अगं ताई एवढ्या अंधाऱ्या रात्री तू एकटी गेलेली होती म्हणून विचारलेलं आहे आणि आवाज येत होता ना म्हणून विचारलेलं आहे. कलाला मात्र हे सगळं संशयास्पद वाटत असतं. नयना तिथून निघालेली असते आणि नयना चिडून चाललेली असते म्हणजे तिच्याकडे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला नसतं म्हणून तर तिची चिडचिड होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत पण नयनाकडे पाहत असतो. कला मात्र म्हणत असते की ह्या नयनाताईचं काय चाललंय ना मला कळतच नाही आहे. तिला प्रश्न पडलेला असतो की नयना नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवते ही गोष्ट मात्र कलाला चांगलीच माहिती असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नयनाची जी ही नाटकं चालू असतात ती कलाने चांगलीच पकडलेली असतात. नयना खोटं बोलत आहे हे कला आणि अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं आणि नयना तिथून रागानेच आता निघून जाते. कला विचार करत असते. कला म्हणत असते की नयनाताई प्रत्येक वेळेस असं का करत आहे कारण तिला तर मी साधा प्रश्न विचारला होता एवढ्या रात्रीचं का गेलेले आहे हा प्रश्न मी एवढा अवघड पण नव्हता विचारलेला. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सोहम मात्र काजलला समजवत असतो. काजलला म्हणत असतो की तू जो विचार करते तसं काही नाही आहे. सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या पद्धतीनेही होऊ शकतात पण तुला त्यात समजून घ्यायच्या नाहीत. सगळं होऊ शकतं तू तुझ्या आईबाबांची काळजी घेऊ शकते तू त्यांच्यासोबत राहू शकते मीही तुझ्यासोबत इथे येऊन राहू शकतो. हे सगळं सोहम बोलत असतो पण त्याला कुठं माहिती की जेव्हा या गोष्टी उद्या श्रीकांतला कळणार आहेत तेव्हा मात्र काय होणार आहे हे इकडे सोहमला माहितीच नाही आहे आणि त्यामुळं सोहम मात्र शांतपणे बोलत असतो. तेवढ्यातच तिथे दिनकर आलेला असतो आणि दिनकर म्हणत असतो हो सोहमराव. तेव्हा सोहम म्हणतो की काका मला ना थोडं यायला उशीर झाला असं तो बोलतो. तेव्हा दिनकर म्हणतो की ठीक आहे आणि तो सोहमला म्हणतो की अहो सोहमराव चला जेवण करून जावा झालं आहे ना स्वयंपाक आता मग जेवण करून जावा. तेव्हा सोहम म्हणतो की नाही काका मी निघतोय असं म्हणत तो निघून चाललेला असतो. तेव्हा इकडे दिनकर विचार करत असतो की नक्की काय झालेलं आहे कारण हा असं का वागला आहे हा प्रश्न दिनकरला पडलेला असतो. इकडे अद्वैत कलाला विचारतो की खरे तू का कुठे नोकरी का करत नाही. कला म्हणते की मला काय नोकरी मिळणार आहे एकतर माझं एवढं कमी शिक्षण. अद्वैत म्हणतो कमी शिक्षण म्हणजे. तेव्हा कला सांगू लागते की माझं ग्रॅज्युएशनही पूर्ण झालेलं नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे. तेव्हा कला म्हणत असते कसं आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक स्ट्रगल असतो तशा माझ्या आयुष्यात एक स्ट्रगल होता. मला ना कला आवडत होती. तेव्हा अद्वैत म्हणतो बरोबर आहे तुला कलाच आवडणार. कला म्हणते की कला म्हणजे कला नाही रे मला आर्ट आवडत होतं आणि मग बाबांची परिस्थिती खूपच वाईट होती आणि त्याचबरोबर काजल नयनाताई यांचंही कॉलेज सुरू होतं मग कुणाला तरी माघार घेणं गरजेचं होतं मग मी माझं शिक्षण थांबवलं. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे तुला काय करायचं होतं नक्की. तेव्हा कला सांगत असते की मला ना इंग्लिशमध्ये PhD करायची होती आणि आर्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन आर्ट्सची डिग्री घ्यायची होती म्हणजे जे आमच्या कला आहेत त्याला वाव मिळण्यासाठी. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरंच काय सांगतेस तू हे. तेव्हा कला म्हणते की हो. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो की मला वाटलंच नव्हतं. तेव्हा कला म्हणते की कसं आहे चांदेकर प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो तसं तुझ्याही आयुष्यात असेल ना. तुझ्या आयुष्यात काय स्ट्रगल आहे सांग ना मला कारण मलाही ते जाणून घ्यायला आवडेल. आणि तू जसा श्रीमंत घरात जन्माला आलेला असला तरी तुझ्या आयुष्यातला स्ट्रगल हा वेगळाच असणार आहे ना असं कला बोलत असते आणि अद्वैतची बोलत असते. तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे मला काय वाटतं माहिती आहे का तू एखादा बिझनेस का सुरू करत नाही तू ट्युशन घ्यायला सुरुवात कर बरं. असं जेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो तेव्हा तिथे
आलेली असते ती म्हणजे सरोज. आणि सरोज म्हणत असते की काय चाललंय नक्की ह्या दोघांचं, असं सरोज त्याला म्हणत असते. आणि अद्वैतला कला म्हणत असते की हो बरोबर आहे, बिझनेस चालू करते, चांदेकरांच्या बिझनेसला पण मी मागे टाकते, असं जेव्हा ती म्हणत असते तेव्हा मात्र इकडे कलाचं असं म्हणणं असतं की हो मी करते नवीन बिझनेस सुरू आणि तुमच्या बिझनेसलाही मागं टाकते. हे ऐकून मात्र सरोजला धक्का बसलेला असतो. सरोजला ही गोष्ट काही आवडलेली नसते. आणि त्याचबरोबर इकडे सरोजने हे बोलणं ऐकल्यावर तिला रागही तेवढाच आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे कला अद्वैत बोलत आहेत आणि कला म्हणते की दे टाळी, असं अद्वैत म्हणाल्यावर कला म्हणते की हो घे टाळी, असं म्हणत कला म्हणते की तसं नाही करायचं. आणि त्यानंतर तिने लगेचच चांदेकरचा मिशा पकडते आणि अद्वैतला म्हणते तू टाळी दे. अद्वैतने टाळी दिली की तुझी मिशी काढी, असं म्हणत अद्वैतच्या तिने अक्षरशः मिशा पकडलेल्या असतात. आणि अद्वैत मात्र पाहतच राहिलेला असतो आणि तो म्हणत असतो काय करतेस हे. आणि हे सगळं त्यांचं बोलणं सरोजने ऐकलेलं असतं. या दोघांना वेगळं करण्यासाठी सरोज तिला जेवढे प्रयत्न करायचे आहेत तेवढे प्रयत्न करत आहे, पण काही झालं तरी नियती मात्र या दोघांना एकत्रच आणत आहे. आता अद्वैत आणि कलाच्या ह्या ज्या गप्पा चालू आहेत हे ऐकून सरोजला मात्र धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.